आणि शुभ्रगर म्हणजे सात्विकता। नारळ फोडणं म्हणजे आपल्या तामसिक आणि राजसिक प्रवृत्तींचा नाश करून सात्विकतेला समर्पण करणं, हा एक गहन आध्यात्मिक अर्थ आहे। पण हा नारळ कोणी फोडावा? प्राचीन धर्मशास्त्रांनुसार यज्ञ, याग, होम किंवा बलिदान या सर्वांमध्ये पुरुषत्व हे एक ऊर्जात्मक स्थान मानलं जातं। आता हे पुरुषत्व लिंगाशी संबंधित नाही, तर ऊर्जेच्या स्वरूपाशी संबंधित आहे। नारळ फोडणं हे एका प्रकारचं सूक्ष्म यज्ञकार्य आहे, जिथे कर्मकांडातील ऊर्जेसंयम अत्यंत महत्त्वाचा असतो। आता विचार करा, स्त्रिया विशेषतः ऋतुचक्राच्या काळात शरीराने अधिक ग्रहणशील असतात। त्यांच्या शरीरात नैसर्गिक ऊर्जेचं चक्र खूप संवेदनशील असतं आणि नारळ फोडणं ही एक स्फोटक क्रिया आहे। या क्रियेमुळे जो ऊर्जेचा स्फोट होतो तो त्यांच्या शरीरावर आणि मनावर परिणाम करू शकतो, असं आगमशास्त्र सांगतं। म्हणूनच अनेक गुरु संप्रदायांमध्ये स्त्रियांना यज्ञ, होम, बलिदान किंवा नारळ फोडणं यासारख्या क्रियांपासून दूर ठेवण्याची सूचना केली गेली। हा नियम स्त्रियांना कमी लेखण्यासाठी नाही, तर त्यांच्या नैसर्गिक ऊर्जेच्या सन्मानासाठी बनवला गेला। पण हा विचार खरंच बरोबर आहे का? चला याचा जरा खोलवर विचार करूया। हिंदू धर्मात नारळाला खूप महत्त्व आहे। नारळ हा एक पवित्र प्रतीक आहे। जेव्हा आपण देवाला नारळ अर्पण करतो आणि तो फोडतो, तेव्हा आपण आपला अहंकार आणि आपल्या नकारात्मक प्रवृत्ती देवाच्या चरणी समर्पित करतो। हा एक आध्यात्मिक विधी आहे आणि या विधीमध्ये ऊर्जेचं संतुलन खूप महत्त्वाचं आहे। प्राचीन तांत्रिक शास्त्र सांगतं की नारळ फोडणं ही एक स्फोटक क्रिया आहे, ज्यामध्ये प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा एखाद्या यज्ञासारखी कार्य करते। पण स्त्रियांचं शरीर आणि त्यांची ऊर्जा पुरुषांपेक्षा वेगळी असते। स्त्रियांचं शरीर नैसर्गिकच ग्रहणशील आहे आणि त्यांच्या ऋतुचक्रादरम्यान ही ग्रहणशीलता जास्त वाढते। अशा वेळी नारळ फोडण्यासारखी स्फोटक क्रिया त्यांच्या ऊर्जेच्या संतुलनावर परिणाम करू शकते आणि यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो। म्हणूनच प्राचीन काळात स्त्रियांना अशा स्फोटक कर्मकांडांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला गेला। पण हा विचार केवळ एका बाजूचा आहे। काही विद्वानांचं असं म्हणणं आहे की ही परंपरा स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी बनवली गेली आणि त्यांना वेगळ्या प्रकारच्या साधनेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम बनवला गेला। पण हा विचार आजच्या काळात कितपत योग्य आहे? चला याचा विचार करूया। आधुनिक काळात हा प्रश्न जास्त महत्त्वाचा बनला आहे। आजच्या युगात आपण विचार करायला हवा, हा नियम खरंच बरोबर आहे का? नारळ फोडणं हा एक आध्यात्मिक विधी आहे आणि हा विधी प्रत्येकाला करता यायला हवा, मग ती स्त्री असो की पुरुष। आज अनेक ठिकाणी स्त्रिया नारळ फोडतात आणि अनेक मंदिरांमध्ये नवसाचा नारळ स्त्रिया स्वतः अर्पण करतात। फक्त त्याचं फोडणं हा एक विधी योग्य काळात आणि योग्य ऊर्जेत केला जातो। यामागे लिंगभेद नाही, तर ऊर्जेचं शास्त्र आहे आणि हे शास्त्र आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या अनुभवातून तयार केलं आहे। आज अनेक विद्वान सांगतात की ही परंपरा स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी बनवली गेली आणि त्यांना वेगळ्या प्रकारच्या साधनेसाठी प्रोत्साहन देण्यासाठी हा नियम बनवला गेला। पण आजच्या काळात हा नियम कदाचित बदलायला हवा, कारण आध्यात्मिक साधना आणि भक्ती कधीच लिंगाच्या मर्यादेत बंदिस्त नसते। म्हणूनच हा विचार आपल्याला नव्याने समजून घ्यायला हवा। स्त्रियांनी नारळ फोडू नये हा नियम स्त्रिया कमी आहेत म्हणून बनवला गेला नाही, तो बनवला गेला त्यांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्यासाठी। स्त्रिया नैसर्गिकच ग्रहणशील आहेत आणि त्यांची ही ग्रहणशीलता त्यांची शक्ती आहे आणि या शक्तीमुळे त्या नारळासारख्या 100 अडचणी स्वतःच गिळून जातात। त्यांना फोडायची गरजच उरत नाही। आज अनेक मंदिरांमध्ये स्त्रिया नारळ अर्पण करतात आणि काही ठिकाणी त्या नारळ फोडतातही। हा विधी योग्य काळात आणि योग्य ऊर्जेत केला जातो। यामागे लिंगभेद नाही, तर ऊर्जेचं शास्त्र आहे आणि हे शास्त्र आपल्याला आपल्या परंपरेची खोली समजून घ्यायला शिकवतं। म्हणूनच जर कोणी विचारलं, बाईगण नारळ का फोडत नाहीत, तर त्यांना शांतपणे उत्तर द्या, कारण त्या नारळासारख्या 100 अडचणी स्वतःच गिळून जातात। त्यांना फोडायची गरजच नाही उरते। स्त्रियांनी नारळ फोडू नये हा नियम काहींसाठी परंपरेचा भाग आहे आणि काहींसाठी एक प्रश्न आहे। पण या परंपरेचा मूळ हेतू हा ऊर्जेचं शास्त्र समजून घेण्याचा होता आणि स्त्रियांच्या रचनात्मक ऊर्जेचा सन्मान करण्याचा होता। आजच्या काळात हा विचार आपल्याला नव्याने समजून घ्यायला हवा। आध्यात्मिक साधना आणि भक्ती कधीच लिंगाच्या मर्यादेत बंदिस्त नसते। म्हणूनच हा संदेश आहे, समजून घ्या, विचार करा आणि आपल्या परंपरेची खोली समजून घ्या। स्त्रियांनी नारळ फोडण्याबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या कुटुंबात
ही परंपरा पाळली जाते का? किंवा तुम्हाला वाटतं हा नियम बदलायला हवा? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या रहस्यासह. तब्बल रहा, निरोगी रहा आणि विश्वास ठेवा. धन्यवाद.